विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी विजय पारोळे, असिस्टंट प्रोफेसर इन SSB कॉलेज ऑफ एज्युकेशन श्रीरामपूर. आज आपल्याला या लेक्चरमध्ये अवबोध म्हणजे काय ही एक मानसशास्त्रीय संकल्पना आहे. या मानसशास्त्रीय संकल्पनेचा आपल्याला या ठिकाणी आज अभ्यास करायचा आहे. चला तर मित्रांनो पाहूया मानसशास्त्राच्या दृष्टीने अवबोध म्हणजे नेमकं काय आहे ते. पहा, अवबोध म्हणजे काय आहे तर आपल्या सर्वांना माहित आहे मानसशास्त्र हे काय करतं तर मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून त्याला जगामध्ये ओळख मिळालेली आहे. मग या मानसशास्त्राचा उपयोग आपल्याला मानवी वर्तन हे कशा पद्धतीने चालते आणि मानवी वर्तन हे चेतकाला अनुसरून जो काही प्रतिसाद त्याकडून दिला जातो त्यानुसार त्याचं वर्तन हे आपल्याला दिसून येतं. आपल्याला माहित आहे विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला चेतकाला ज्या वेळेस आपण प्रतिसाद देत असतो त्यावेळेस आपण आपल्या सर्व पंचेंद्रियाचा वापर करतो. मग हे पंचेंद्रिय काय आहे तर हे ज्ञानाची महाद्वारे याला असं म्हटलेलं आहे. मग आपले कान आहेत, नाक, डोळे, त्वचा आणि जीभ. मग हे जर पंचेंद्रिय ज्ञानाची महाद्वारे आहेत असं आपण जर म्हटलं आणि ह्या ज्ञानेंद्रियाच्या मार्फत आपल्याला जे काही प्रतिसाद आपण देतो त्या प्रतिसादाच्या आधारे आपल्याला आपलं जे वर्तन आहे हे वर्तन करता येतं. आणि मग ह्याच वर्तनाचा मानसशास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास केल्यानंतर मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून उदयास आलेलं आहे आणि त्याद्वारे मानवी वर्तन हाच त्यांचा अभ्यासाचा हेतू आहे. मग ह्या मानसशास्त्रामध्ये आपल्याला अवबोध, अवधान आणि वृत्ती या मानसिक प्रक्रिया या बाबत आपल्याला पाहायचं आहे. मग ह्या सर्व जर मानसिक प्रक्रिया आहेत तर अवबोध या अगोदर असते संवेदना. पहा, अवबोध मग संवेदना म्हणजे नेमकं काय आहे पहा तर पहा, ज्या ज्ञानेंद्रियामार्फत आपणाला ज्ञान मिळते आपले जेव्हा एखाद्या चेतकाकडे लक्ष जाते त्यावेळी ग्रहण केलेला संदेश आपल्या मेंदूकडे पाठवला जातो. तेव्हा त्या त्या उद्दीपकाची जाणीव आपल्याला होते आणि त्यालाच संवेदना म्हणतात. संवेदना समजा आपल्या डोळ्यांनी एखादी वस्तू पाहिली, ती कोणती वस्तू पाहिली त्याचा संदेश मेंदूपर्यंत पाठवला जातो आणि मग आपल्या मेंदूच्या मार्फत त्या संबंधित उद्दीपकाविषयी आपल्याला जाणीव होते. मग ह्या जाणीवेलाच आपण काय म्हटलेलं आहे, संवेदना असं म्हटलेलं आहे. की डोळ्यांनी काहीतरी पाहिलंय, कानांनी काहीतरी ऐकलेलं आहे, नाकाने कशाचा तरी आपण सुगंध घेतलेला आहे, वास घेतलेला आहे आणि त्वचेने आपल्याला काहीतरी स्पर्श झालेला आहे. मग ज्या गोष्टी ह्या पंचेंद्रियाद्वारे पाहिल्या जातात तो संदेश मेंदूकडे पाठवला जातो आणि मेंदूच्या आधारे ती जाणीव आपल्याला प्राप्त होते म्हणजे ठराविक उद्दीपकाविषयी आणि यालाच संवेदना असं म्हटलेलं आहे. थोडक्यात काय आहे तर कोणतीही संवेदना निर्माण जर व्हायची असेल तर आपल्याला एखाद्या उद्दीपकाची आवश्यकता असते. पहा, मग ज्ञानेंद्रिय आहेत आणि मज्जासंस्था आहे यांचं कार्य सुद्धा अतिशय महत्वाचं असतं. मग आपली जी मज्जासंस्था आहे ह्या मज्जासंस्थेमध्ये मज्जातंतू असतात, मज्जारज्जू आहे, लहान मेंदू आहे, मोठा मेंदू आहे, यांच्या सुद्धा क्षमता अतिशय महत्वाच्या आहे. मग ह्या ज्या सर्व गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टींचं आपल्या संवेदना निर्माण होण्यासाठी किंवा संवेदनाच्या प्रती जाणीव होण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका या सर्व इंद्रियांच्या मार्फत मज्जासंस्थांच्या मार्फत केली जाते. मग संवेदना ह्या शक्यतो जागरूक अवस्थेमध्येच आपल्याला जाणवतात किंवा संभवतात. मग संवेदनेचे कोणते कोणते प्रकार आहेत तर संवेदनेचे जवळजवळ 7 प्रकार आहेत. पहिला आहे दृक म्हणजे डोळ्यांना दिसणारं, दुसरं श्राव्य म्हणजे कानाला ऐकू येणारं, गंध म्हणजे नाकाद्वारे आपल्याला जाणीव होते, स्पर्श म्हणजे आपल्या त्वचाद्वारे त्या संवेदना आपल्याला दिसून येते, तसेच रुची म्हणजे आपली जी जीभ आहे
त्या जिभेवर कोणताही असा पदार्थ जर ठेवला किंवा खाण्याचा पदार्थ असेल तर चव ओळखण्याचं कार्य महत्वाचं त्या जिभेमार्फत केलं जातं. आणि नंतर वेदना आहे आणि उष्ण आणि थंड संवेदना. मग एखादी गोष्ट किती उष्ण आहे किंवा एखाद्या गोष्टीचा किती थंड आहे याची संवेदना आपल्याला ह्या ज्ञानेंद्रियांमार्फत आणि मज्जा संस्था यांच्या मार्फत आपल्याला समजत असते, कळत असते. आता संवेदनेच्या पुढे आपल्याला अवबोध म्हणजे काय आहे ते थोडक्यात आपल्याला पाहिजे. अतिशय सोप्या अशा ह्या संकल्पना आहेत. ह्या संवेदनेला जर अर्थ प्राप्त झाला की तिचे रूपांतर अवबोधामध्ये होते. म्हणजेच काय आहे की ज्या मानसिक प्रक्रियेमुळे वस्तू किंवा वस्तुस्थितीचे संवेदनेमार्फत आकलन होते त्याला अवबोध असे म्हणतात. उदाहरणार्थ एखादं फूल तुम्ही तुमच्या नजरेने पाहिलेलं आहे. अनेक फूल आहेत पहा आणि ते फूल पाहिल्यानंतर संबंधित चेतक आपल्या समोर आहे. त्यानुसार त्याचे संदेश आपल्या डोळ्यांमार्फत मेंदूपर्यंत जातात आणि मग जाणीव होती ते फूल आहे. परंतु ते फूल किंवा ते विशिष्ट फूल कशाचं आहे याला ज्या वेळेस आपण अर्थ देतो त्यावेळेस अवबोध असं म्हणतात. मग आपण एखादं फूल पाहिलेलं आहे. सर्वच लाल फुलं हे गुलाबच असतील असं नाही. मग विशिष्ट काही सुगंध आहे, त्याचा विशिष्ट आकार आहे, विशिष्ट पाकळ्या त्याला असतात आणि विशिष्ट प्रकारची रचना त्याची असते. मग याच्या आधारे ज्यावेळेस या संवेदनेला आपण अर्थ प्राप्त करून देतो त्याला अवबोध असं म्हटलेलं आहे. मग हे दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत. ह्या गोष्टी आपण एकमेकांपासून वेगवेगळ्या करू शकत नाहीत. अवबोध हा काय आहे? अवबोध हा क्रियाशील मनोव्यापार आहे का. आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात, मनामध्ये अनेक विचार येत असतात. सतत आपण आपल्या डोळ्यांच्याद्वारे, कानांच्याद्वारे, जिभेच्याद्वारे, त्वचेच्याद्वारे, नाकाद्वारे अनेक गोष्टी आपल्या चालू असतात. मग ह्या काय आहेत तर ज्या वेळेस या सर्व गोष्टी आपल्याला ग्रहण करता येतात, त्याचा अर्थ लावता येतो त्यावेळेस त्याला अवबोध असं म्हटलेलं आहे. अवबोध म्हणजेच काय आहे? संवेदना अधिक अर्थ बरोबर अवबोध. आणि संवेदना काय आहे? अवबोध वजा अर्थ बरोबर संवेदना. मग ह्या अवबोधासंबंधी समष्टीवादी दृष्टिकोन नेमकं कसा असतो ते आपल्याला पाहायचं आहे. मानसशास्त्रामध्ये अनेक संप्रदाय आहेत. त्यापैकी समष्टवादीनुसार एक ह्या ठिकाणी ध्यानात ठेवायचं आहे की संवेदनेमार्फत जे आपल्याला आकलन होते ते नेहमी पूर्णांशाने होत असते. ते भागशः किंवा तुटक होत नाही. म्हणजे कसं आहे की एखादी गोष्टीचं परफेक्ट आकलन आपल्याला होतं. आपण ती गोष्ट कधीही अशी सुट्या पद्धतीने पाहत नाहीत किंवा तुटक पद्धतीने आपण ती पाहत नाही. फूल म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फूल येतं. जर त्या ठिकाणी आपण म्हटलं की एखादा महाल आहे तर महाल म्हटलं की पूर्ण महालाचं चित्र आपल्या नजरेसमोर उभं राहतं. तसंच ह्या समष्टीवादीमध्ये नेमकं काय आहे की एखाद्या समस्येचे संपूर्ण निरीक्षण केल्यावर, तिचे मर्म जाणून घेतल्यावर आपल्याला संबंधित युक्ती सापडते. आता पहा, तुमच्या समोर इथे एक आकृती आहे. ही आकृती पाहिल्यानंतर प्रथमदर्शनी आपल्याला काय वाटतं की ही आकृती म्हणजे काय आहे तर हे घर आहे. म्हणजे ही घराचीच आकृती आहे असं आपलं मन आपल्याला सांगतं. कारण अवबोध हा सुद्धा काय आहे? मनोव्यापार आहे. परंतु जर ज्या वेळेस आपण ह्या समोरच्या घराचं संपूर्णपणे बारीक निरीक्षण केल्यावर आपल्याला दिसतं की यामध्ये काय आहे? त्रिकोण पण आहे, त्यानंतर चौकोन पण आहे, आयत पण आहे आणि एक छोटस वर्तुळ आहे. परंतु घर म्हटल्यानंतर आपण ज्या आकाराने हे घराची आकृती तयार झालेली आहे त्या आकाराकडे आपण एक पद्धतीने पाहत असतो. सुट पद्धतीने आपण कधीही पाहत नाही. म्हणजेच काय आहे की आपल्याला ज्यावेळेस बोध होत असतो, हा बोध काय आहे तर सर्वांचा एकत्रित परिणाम आपल्याला जाणवतो.
मग घटना कोणतीही असू द्या, वस्तू कोणतीही असू द्या, प्रसंग कोणताही असू द्या, त्याचं आपण जे जे वर्णन करतो ते पूर्णपणाने वर्तन आपण करत असतो, म्हणजे पूर्णांशाने आपण वर्तन करत असतो किंवा त्याचं वर्णन करत असतो. मग हे पूर्णांशाने वर्णन आपण केलं, हे काय आहे? घर आहे. मग या आकृत्याचा असा आकार आहे, म्हणजेच काय आहे की आपल्या डोळ्यांनी ही गोष्ट आपण पाहिली आणि आपल्या डोळ्यांनी तसा संदेश आपल्या मेंदूपर्यंत पोहोचवला आणि मेंदूने त्याला अर्थ लावला की ही आकृती कशाशी संबंधित आहे? घराशी संबंधित आहे. म्हणजे आपल्या दृक संवेदनेला या ठिकाणी अर्थ प्राप्त झाला आणि समोर आपल्याला घर दिसतंय. परंतु आपण हळूहळू या सर्व याच्या सुट्या गोष्टींकडे जर आपण पाहिलं तर त्रिकोण आहे, चौकोन आहे, आयत आहे आणि वर्तुळ आहे. ह्या सर्व आकृत्यांमधून हे घर बनलेलं आहे. म्हणजेच आपल्याला अवबोधामध्ये काय म्हणायचं आहे की आपण आपल्याकडे नेहमी समष्टीवादी दृष्टिकोन ठेवतो. म्हणजेच काय ठेवतो? आपल्याला कोणत्याही गोष्टीचं आकलन हे पूर्णांशाने आपण करून घेत असतो. ते कधीही भागशः किंवा तुटक आपण करत नसतो. मग ह्या अवबोधावर परिणाम करणारे घटक कोणकोणते आहेत? तर त्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे बाह्य घटक. अवबोध म्हणजे काय की एखादी संवेदना आहे, त्या संवेदनेला तुम्ही जर अर्थ प्राप्त करून दिला तर अवबोध होतो. पण ह्या अवबोधावर सुद्धा बरेचसे घटक हे काय करणारे आहेत? परिणाम करणारे आहेत. त्यापैकी बाह्य घटकामधील पहिला आहे सादृश्य. सादृश्य म्हणजे काय आहे पहा? जे चेतक सारखे दिसतात त्यांचे गट तयार होतात. मग हे जवळचे सर्व उद्दीपक एकत्र येतात. हे सादृश्य गुणधर्म, तीव्रता, आकार आणि आकृती इत्यादी प्रकारचे असतात. मग सादृश्य लक्षात घेताना आकार आणि रंग सुद्धा विचारात घेतले जातात. सादृश्य आहे. आता ह्या ठिकाणी पहा की या आकृतीमध्ये, आयताकृती आकृतीमध्ये काही वर्तुळ आहे आणि त्याच्याच खालोखाल काही दंडगोल सारख्या आकृत्या आहेत. म्हणजे 3 ओळी यामध्ये वर्तुळाच्या आहेत आणि 2 ओळी ह्या दंडगोलाच्या आहेत किंवा त्या आयताकृती आहेत. परंतु सादृश्यात आपल्याला काय दिसते की या चौकोनामध्ये असणाऱ्या सर्व आकृत्या यांचा एक सेपरेट गट आहे. मग आपल्या समोर जे काही उद्दीपक आहे, हे उद्दीपक त्यांचा गुणधर्म, त्यांची तीव्रता, आकार आणि आकृती हे त्यांचं वेगवेगळं जरी असलं तरी ते लक्षात येत असताना गटाद्वारे आपल्याला जाणवतात. मग हे झालं सादृश्य. मग बारकाने आपण जर याचं निरीक्षण केलं तर काय? आपला ठराविक वर्तुळ आपलं वेगळे दिसतात आणि आयताकृती जे काही आकृती आहे ती आपल्याला वेगळी दिसते जर आपण सेपरेट विचार केला तर. परंतु या ठिकाणी आपल्याला सेपरेट विचार करायचा आहे का? तर नाही. दुसरा आहे समीपता. समीपता म्हणजे काय? जवळीकता. मग ज्या उद्दीपकांमध्ये सारखेपणा आहे व जे एकमेकांजवळ आहे ते उद्दीपक आपणास चटकन लक्षात येते. आता पहा, ही जी सोबतची आकृती आहे, या सोबतच्या आकृतीमध्ये काही त्रिकोण आहेत आणि काही चौकोन आहेत. मग जे चौकोन आहेत आणि त्रिकोण आहेत हे जवळ आल्यानंतर त्यांच्यामधून आपल्याला आकृतीचा बोध होतो आणि ते जवळ असल्याने त्यांचा एक सेपरेट असा समूह तयार झालेला आहे हे आपल्या नजरेस दिसतं. मग जर आपण म्हटलं की हे सर्व त्रिकोण आहेत, हे सर्व चौकोन आहे, मग हे चौकोन आणि त्रिकोण आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपल्या डोळ्यांना पाहता येणार नाही किंवा ते पाहता येतीलही तुटक. परंतु आपल्याला सवय काय लागलेली आहे की कोणतीही गोष्ट किंवा उद्दीपनामध्ये जर सारखेपणा असेल तर ते एकमेकांजवळ असतात आणि एकमेकांजवळ आले की ते चटकन आपल्या लक्षात राहत असतात. म्हणून समीपता सुद्धा अवबोधावर परिणाम करणारा घटक आहे. तिसरा महत्वाचा घटक आहे तो म्हणजे अखंडत्व. आता यामध्ये काय आहे की ज्या चेतकात अखंडत्व आहे, सलगता आहे, ते चेतक चटकन लक्षात येतात. आता खालील जर आकृती जर तुम्ही पाहिली तर आकृतीत सांगलेल्या बिंदूचा गट आपणास चटकन लक्षात येतो. ही आकृती आहे. मग ह्या आकृतीमध्ये पहा अखंडत्व आहे.
मग हे जे काही चौकोन आहे किंवा हे जे त्रिकोण आहे आणि हे जे काही वर्तुळ आहे, ह्या वर्तुळामुळे त्रिकोणाच्या भोवती अखंडतेचं स्वरूप, हे अखंडत्व आपल्याला त्या चित्रामध्ये जाणवतं. अखंडत्व आणि सलगता हे चटकन आपल्या लक्षात येतात आणि त्याद्वारे संबंधित जो काही बिंदूचा गट आहे हा गट सुद्धा आपल्या लक्षात येत असतो. आता पहा, आपल्याला कोणतीही गोष्ट काय मित्रांनो, कोणतीही गोष्ट आपल्याला पूर्णांशाने पाहण्याची सवय लागलेली आहे, म्हणून रिक्तपूर्तीचा नियम किंवा पूर्णत्व. आता बहुतेक वेळा काय होतं की अवघडामध्ये रिक्त असलेल्या जागा आपण मानसिकरित्या भरून टाकतो किंवा आपल्याला त्या वस्तुस्थितीचे ज्ञान होते. मग आपलं जे मन काय करतं, हे मन ह्या मोकळ्या असणाऱ्या ज्या जागा आहे त्या जागा भरून टाकतं आणि आपल्याला पूर्णत्वाचे ज्ञान प्राप्त होते. आता ह्या ठिकाणी पहा, जवळजवळ 8 आपल्याला हे छोटे छोटे रेषाखंड आपल्याला दिसतात, बरोबर. परंतु हे अशा विशिष्ट पद्धतीने ठेवलेल्या आहेत की त्यांच्यामध्ये रिक्त जागा आहेत. मग ह्या रिक्त जागा आपल्या नजरेस येत नाहीत, आपल्याला पाहायची काय सवय लागलेली आहे, हे 8 रेषा नसून हे काय आहे, एक स्वस्तिकचं असं चिन्ह आहे. स्वस्तिक जे आहे ते स्वस्तिक आपल्या मनाला दिसतं, म्हणजे आपल्या मनानेच काय केलेलं आहे, त्या रिक्त जागा सर्व भरलेल्या आहेत. तसंच इथे सुद्धा तुम्ही पहा, इथे छोटे छोटे असे वर्तुळ आहेत आणि हे वर्तुळ सुद्धा एकमेकांच्या भोवती असे वर्तुळाकार पसरलेले आहेत. म्हणजेच काय आहे की ह्या बिंदूंच्या द्वारे, ह्या वर्तुळांच्या द्वारे एक मोठं वर्तुळ तयार झालेलं आहे असं आपलं मन नेहमी सांगत असतं. याला पूर्णत्व असं म्हटलेलं आहे. मग दुसरा महत्वाचा घटक आहे आंतरिक घटक, अवबोधावर परिणाम करणारा. मग आपलं काही पास्ट एक्सपिरियन्स असतात, पूर्वानुभव असतात, की संवेदनेला अर्थ लावत असताना आपण नेहमी काय करतो, पूर्व अनुभवाचा उपयोग करतो. आता लहानपणापासून आपण छत्री पाहिलेली आहे, छत्रीचा आकार आपल्याला नेमका कसा आहे तो सर्वांना माहीत आहे. मग ह्या ठिकाणी जे काही छोटे छोटे वर्तुळ आहेत त्या वर्तुळांच्या आधारे ठराविक प्रकारची आकृती आपल्या नजरेसमोर या ठिकाणी दिसते आहे. मग ही ठराविक प्रकारची आकृती ही काय आहे, हे एक प्रकारची छत्रीच आहे असं आपलं मन आपल्याला म्हणतं. का? कारण छत्री आपण पूर्वी पाहिलेली आहे, डोळ्यांनी पाहिलेली आहे, तिचा आकार असा आहे. मग यामध्ये आपल्याला आपलं मन काय सांगतं की पूर्व अनुभव माझा पक्का आहे, त्या पूर्वानुभवाच्या आधारे मी संवेदनेला अर्थ लावत असतो. म्हणून अवबोध नेहमी लक्षात ठेवताना किंवा अवबोध होत असताना आपले पूर्व अनुभव अतिशय महत्वाचे असतात. नंतर दुसरा आहे मनस्थिती. आता पहा, मनस्थिती, जर तुमच्या मनामध्ये अनेक विचार चालू आहेत आणि मग जर समजा तुम्ही एखाद्या संवेदनेला अर्थ लावत आहात आणि त्या व्यक्तीच्या अर्थ लावत असताना व्यक्तीची मनस्थितीचा सुद्धा परिणाम होत असतो. मग समजा तुम्ही अतिशय घाबरलेले आहात आणि अंधारात तुम्ही जात आहात, प्रवास करत आहात, मग त्या रस्त्यावर आपल्याला माहित आहे मैलाचे दगडही असतात. मग तुमचं एक मन जर समजा भीतीने ग्रस्त असेल आणि रस्त्यावर तो मैलाचा दगड असेल तर त्या रस्त्यावर कोणतरी बसलेला आहे असा आपल्याला भास होतो आणि तो दगडाची आपल्याला विनाकारण भीती वाटत असते, बरोबर. तसं उदाहरण आहे, समजा पुस्तकातीलच उदाहरण आहे, एखाद्या प्रेमी युगुलाला भर उन्हातही गारवा वाटतो, कारण त्याची मनस्थिती तशी आहे. जशी मनस्थिती असते त्या पद्धतीने आपण त्या संवेदनेला अर्थ लावतो. आपला अवबोध जो आहे हा अवबोध चांगल्या प्रकारे करून घेतो. तर हीच माणसाची वृत्ती असते. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या त्याच्या वृत्तीनुसार अवबोध होत असतो. आणि मग काय आहे की समजा एकाच विद्यार्थ्याविषयी वेगवेगळ्या शिक्षकाचे मत सुद्धा, त्यांची वृत्ती वेगवेगळी असल्यामुळे त्यांचे मत सुद्धा भिन्न भिन्न असतात. आलं लक्षात. त्यानंतर चौथा आहे आकृती आणि पार्श्वभूमी. आता तुमच्या समोर ह्या ठिकाणी आकृती तुम्हाला काहीतरी दिसत असेल, पार्श्वभूमी तुम्हाला काहीतरी दिसत असेल. आपणास आकृतीचा अवबोध होत असताना तो त्याच्या पार्श्वभूमीसह होत असतो. मग जर शिक्षक वर्गात शिकवत असेल आणि वेगवेगळ्या उदाहरणांचा तो वापर करत असेल तर त्यामध्ये आशय हा आकृती असतो.
आशय हा आकृती असतो आणि त्यामध्ये वापरलेली जी काही उदाहरणे आहेत ही उदाहरणे पार्श्वभूमी असतात. म्हणजे माझ्या विद्यार्थ्यांना काय समजायला पाहिजे, माझ्या विद्यार्थ्यांना आशय हा पूर्णपणे समजला पाहिजे. आशय पूर्णपणे समजवण्यासाठी मी काही उदाहरणांचा वापर करणार आहे. मग माझा आशय ही त्या उदाहरणांच्या अगोदरची काय आहे, आकृती आहे आणि उदाहरण हे काय आहे तर पार्श्वभूमी आहे. जसं या ठिकाणी पहा, या ठिकाणी तुम्हाला जर तुम्ही म्हटलात, तुमच्या मनाला जर तुम्ही विचारलं तर या ठिकाणी दोन व्यक्ती एकमेकांच्या पुढे उभा राहिलेले आहेत, एकमेकांना ते न्याहाळत आहेत, पाहत आहेत असा तुम्हाला अर्थ घेता येईल. नाहीतर जर आकृती तुमची समजा ही आकृती आहे, ही आकृती कशाची आहे, पेल्याची आकृती आहे. मग ह्या पेल्याच्या आकृतीनुसार तुम्ही त्याला अर्थ लावू शकाल की हा जे काही काळा रंग आहे, काळा रंग हे काय पार्श्वभूमी आहे आणि समोरचा जो काही पेला आहे हा काय तुमची आकृती आहे किंवा व्हाईस वर्सा. मग ह्या अवबोधाचे शैक्षणिक महत्व आपल्याला काय देता येतं तर पहा, एखाद्या शिक्षकाने ज्या वेळेस वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना अवबोध त्यांचा पटवून त्यांना द्यायचा असेल, अवबोध त्यांचा क्लिअर करायचा असेल तर अध्ययन अनुभव देत असताना जास्तीत जास्त पंचेंद्रियाचा वापर करावा किंवा पंचेंद्रियाला अपील होणाऱ्या उदाहरणं, दाखले, तक्ते, काही गोष्टींचा वापर त्याने जास्तीत जास्त करावा, जेणेकरून नाक असेल, त्वचा असेल, त्यानंतर जीभ आहे, डोळे आहेत आणि कान आहेत, ह्या सर्व पंचेंद्रिय किंवा ज्ञानाची महाद्वारे आहेत यांना अपील करणारे उदाहरणं वर्गामध्ये शिकवावे. तसेच संवेदनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्म भेद ओळखण्याची विद्यार्थ्यांना सवय लावावी. म्हणजे काय आहे की मला डोळ्यांनी जे दिसतंय, मी रस्त्याने चाललेलो आहे, डोळ्यांनी मला जे दिसतंय त्याचा योग्य अर्थ लावण्याची क्षमता माझ्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. आणि शिक्षकाने विद्यार्थ्यांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी महत्त्वाचे जे मुद्दे आहेत हे शक्यतो फलकावर लिहावेत आणि तेही रंगीत खडून लिहावेत. विद्यार्थ्यांचा अवबोध त्या ठिकाणी स्पष्ट होतो. मग गणित विषय शिकवत असताना सुद्धा प्रत्यक्ष वस्तू किंवा प्रयोग करून जर दाखवले तर विद्यार्थ्यांना शिक्षक नेमकं काय बोलत आहेत, शिक्षक नेमकं कोणती कृती करत आहेत, कशाशी निगडीत ह्या सर्व गोष्टी आहेत, उदाहरणे आहेत, यांचा अवबोध त्यांच्या मनामध्ये होतो. कारण शिक्षक वर्गात शिकवत असताना काहीतरी आकृत्यांचा वापर करतो, म्हणजे डोळ्यांना त्या ठिकाणी आपल्याला अपील करता येतं. शिक्षक फळ्यावर काहीतरी लिहितोय म्हणजेच काय आहे, डोळे पण आहेत, शिक्षक बोलत आहेत, कानांचा वापर त्या ठिकाणी केला जातो. मग इतिहास आणि भूगोल विषय शक्यतो शिकवत असताना क्षेत्रभेद, सहल यांचे जर आयोजन केलं किंवा इतिहासकालीन स्थळांना जर आपण भेटी दिल्या तर निश्चितच संबंधित जो काही इतिहासातील आणि भूगोलातील आशय आहे त्या आशयाचं अवबोधन त्या विद्यार्थ्यांना होत असतं. आणि जर काही क्लिष्ट संकल्पना असतात, ह्या संकल्पना समजत नसेल, वर्गामध्ये अवबोध व्यवस्थित होत नसेल तर शिक्षकाने वेगवेगळ्या शैक्षणिक साधनांचा वापर विद्यार्थ्यांच्या वयानुसार आणि आशयाच्या गरजेनुसार वर्गामध्ये करावा. आणि कविता शिकवत जर असतील शिक्षक तर कवितेचे पूर्ण वाचन करावे आणि नंतर त्याचं अध्यापन करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा जो काही तार्किक क्रम आहे हा तार्किक क्रम आपल्याला लावता येतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण अवबोध म्हणजे काय याविषयी आपण पाहिलेलं आहे. संवेदनेला अर्थ प्राप्त करून दिला की अवबोध त्या ठिकाणी तयार होतो आणि अवबोध निर्माण होण्यासाठी, संवेदना निर्माण होण्यासाठी आपले जे काही पंचेंद्रिय आहेत हे पंचेंद्रियाच्या मार्फत ज्या गोष्टी आपल्याला ग्रहण होतात ते संवेदना आहेत आणि संवेदनेला आपण अर्थ दिला की अवबोध होतो आणि अवबोधावर बाह्य घटक आणि आंतरिक घटक परिणाम करत असतात. म्हणून शिक्षकाची भूमिका या ठिकाणी अतिशय महत्त्वाची आहे की त्याने आपलं दर्जेदार अध्यापन करण्यासाठी वेगवेगळ्या तंत्र, वेगवेगळे कौशल्य, वेगवेगळे शैक्षणिक साधनं त्या ठिकाणी वापरावे. विद्यार्थी मित्रांनो, पुढील तासामध्ये आपण अवबोध आणि अवधान याविषयी माहिती पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.